बीडचे मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख तपासात आढळून आला नाही. तसा उल्लेख आढळल्यास पुढील कारवाई केली जाईल. या प्रकरणाचा सखोल तपास सरकारकडून सुरू आहे, असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे. ते आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. आज धनंजय मुंडेजी ह्या कुठल्याही त्या प्रकरणामध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कुठल्याही तपासामध्ये येत नाहीये. ज्या दिवशी तपासामध्ये येतील त्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या सरकारने सांगितलं की कोणाला आम्ही सोडणार नाही. आणि ज्या ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजींनी या बीड या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि तपासाला अंतिम करण्याकरता शेवटी तपास इतका मजबूत असला पाहिजे की आरोपी हा कोर्टात सुटू नये, याकरता जी जी बाब करायला पाहिजे ती सरकार करता आहे. आणि मला वाटतं की योग्य तपास सुरू आहे. ज्या दिवशी तपासात वाटलं मंत्री दोषी मंत्री राजीनामे देतील, पण कुणी राजीनामा मागते आहे, कुणाला त्या ठिकाणी आपला आकस काढायचा आहे, या आधारावर नको. कुठलाही याच केस नाही, बीडची केस नाही, तर महाराष्ट्रात कुठलीही जर प्रकरण झालं तर डायरेक्ट मंत्र्यावर आरोप करण्यापेक्षा वस्तुस्थितीवर गेलं पाहिजे. मंत्री इन्व्हॉल्व असेल तर राजीनामा देतील. सरकार आणि सर्वच पक्षांचा उद्देश आरोपीला शिक्षा देणं असायला हवा. विरोधकांनी या घटनेचं राजकारण करू नये. विरोधकांच्या राजकारणामुळे आरोपीला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांनी या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं. तसंच भारतीय जनता पक्षात सध्या देशभरात प्राथमिक सदस्य नोंदणी सुरू असताना भाजपामध्ये दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या नेत्यांचा पक्षप्रवेश हा स्थानिक नेत्यांच्या परवानगीनं आणि महायुतीतल्या एकतेचा विचार करूनच केला जाईल, असं बावनकुळे यांनी सांगितलं.